नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 3 ऑगस्ट 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत दौंडचा येणारा विसर्ग कितीने कमी झाला आहे आणि बनगाडचा विसर्गामध्ये किती घट झालेली आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती पाणी चालू आहे, उजनीतून भीमा नदीचा विसर्ग कितीने कमी केला आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.750 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 116.29 TMC आणि उपयुक्त पाणी साठा बघितलं तर 52.63 TMC आणि टक्केवारीमध्ये 98.23% उजनी धरण झालेलं आहे. सध्याला उजनी धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या जी 19-20 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमालीची घट झालेली आहे. पर्यायानेच बंडगाडा आणि दौंडच्या विसर्गातही सातत्याने घट होताना दिसते. आज सकाळी उजनीत येणारा दौंडचा विसर्ग हा 9096 एवढा आहे आणि बंडगाडाचा विसर्ग हा 11061 क्युसेकचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, नीरा बेसिनमधल्या असलेल्या 5 धरणापैकी 4 धरणातून सध्याला अत्यल्प पाणी सोडणं चालू आहे. त्यातच वीर धरणातून जो विसर्ग चालू होता कालपर्यंत, तो विसर्ग आज बंद करण्यात आला आहे, पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नीरा नदीचं पाण्याचं पातळी कमी होत जाणार आहे आणि बंद झालेल्या विसर्गामुळे पुढे भीमेतही पाण्याचा विसर्ग जो वाढलेला होता तो विसर्गही कमी होणार आहे. फक्त दौंड उजनीतून भीमा नदीमध्ये 10,000 क्युसेकचा विसर्ग आहे आणि पॉवर हाऊसचं 1600 असा 11,600 क्युसेकचा विसर्ग आहे. आणि सध्याला उजनीतून कालव्याद्वारे 1300 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 400 क्युसेक्स, सिनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स आणि दहगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स असा विसर्ग सध्याला चालू आहे. सध्याला बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे. परंतु आणि येणारे दिवस हे परतीच्या पावसाचे आहेत, त्यामुळं वरची धरणं 100% फुल झालेली आहेत. आपलं उजनी धरण ही 100% झालेलंच आहे समजा, कारण आतापर्यंत जवळपास 50% एवढं पाणी खाली सोडून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं नीरा खोऱ्यातीलही धरणं पूर्णपणे भरलेली आहेत. पुढे जरी एखादा थेंब पडला तरी खाली पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल. परतीचा पाऊस स्वतः काय परिस्थिती आणतोय याकडे आपलं सर्वांचं लक्ष लागलं असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.